विनंती करते की सर्वांनी दोन्ही हात वरती करून आपण आपल्या महाराजांना वंदन करूया। छत्रपती शिवाजी महाराज की, याच्यापेक्षाही उच्च आवाज आला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवानी जय, भवानी जय, भवानी। श्रीदेव पाटीकर व श्रीदेव उपरलकर यांना वंदन करून स्मरण करून सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर बसलेले मान्यवर, नवनिर्वाचित नगरसेविका, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य, तसेच वेता प्रतिष्ठान टीम, तसेच पत्रकार बंधू व इथे जमलेल्या माझ्या माय माऊली व भगिनी या सर्वांनाच माझा मनस्वी नमस्कार। आज आपण येथे 8 मार्च या दिवशी झालेला जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। हा दिवस महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि समाजात स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी साजरा केला जातो। सर्वप्रथम इथे जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींना आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मैं मेरी झांसी नहीं दूंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले, अशा सर्व सन्माननीय स्त्रियांना, अशा सर्व सन्माननीय स्त्रियांच्या कार्याला मी वंदन करते। खरं तर आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। मग ते शिक्षण असो, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा आणि राजकारण आणि व्यवसाय, अशा प्रत्येक क्षेत्रात आज त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। मात्र खंत एकच आहे, आजही काही ठिकाणी महिलांमध्ये भेदभाव, अन्याय आणि असमानतेला सामोरे जावे लागते। त्यामुळे महिलांना शिक्षण, समान हक्क आणि सुरक्षितता देणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे। खरं तर महिला दिनाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली। 8 मार्च 1908 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये कपड्याच्या कारखान्यात कार्यरत असलेल्या काही महिलांनी काम जास्ती पण मजुरी कमी या कारणास्तव एक लढा पुकारला आणि स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी तो पहिला संघर्ष म्हणून आज ओळखला जातो। स्त्रियांचा मान सन्मान राखणे आणि स्त्रियांना मान सन्मान देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। महिला सशक्तीकरण म्हणजे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची संधी देणे। जेव्हा महिला सक्षम होतात तेव्हा संपूर्ण समाज प्रगती करतो। त्यामुळे बेटी बचाव, बेटी पढाव, महिला आरक्षण आणि महिला सक्षमीकरण यासारख्या योजनांना पाठबळ देणे, अशा उपक्रमांना पाठिंबा देणे हे फार गरजेचे आहे। स्त्री शक्ती ही केवळ एका कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रगतीची ती गुरुकिल्ली आहे। महिला सक्षम तर देश सक्षम हे लक्षात ठेवून प्रत्येकाने महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे। खरं तर आज वेताळ प्रतिष्ठानने आज मला इथे प्रमुख अतिथी म्हणून जे काय आमंत्रित केलं आहे, मी खरोखर वेताळ प्रतिष्ठानचे मनस्वी आभार व्यक्त करते। वेताळ प्रतिष्ठानचे कार्य आणि कर्तृत्व आज एवढं आहे की ते मी शब्दात व्यतीत करू शकत नाही। आजपर्यंत त्यांनी केलेली असंख्य रक्तदान शिबिरे, आज त्यांनी समाजासाठी केलेली अँब्युलन्स सेवा, फ्री शवपेटी सेवा, तसेच आज दशावतार महानाट्य मंडळांना प्रोत्साहन देणे, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांची विशेष कामगिरी आहे। खरं तर वेताळ प्रतिष्ठानचे मी मनस्वी आभार मानते की आज माझ्या या सर्व महिला भगिनींना आमंत्रित करून आज त्यांचा गुणगौरव केला आणि आज काही मनोरंजनात्मक कार्यक्रम आज त्यांच्यासाठी राबवले। मी खरोखर आज वेताळ प्रतिष्ठानचं हे नवीन कार्य आज पाहिलं आणि मी माझ्या वेताळ प्रतिष्ठानला आणि इथे जमलेल्या प्रत्येक भगिनीला एकच सांगू इच्छिते की ही वेदिका परत तुमच्या घरातलीच एक मुलगी, एक कन्या आहे असे समजून
वेटा प्रतिष्ठान असो किंवा इथे जमलेली कुठलीही भगिनी असो, तुमच्या घरातली मी मुलगी समजून तुमच्या अडीअडचणी, तुमच्या जिथे कुठे आज वेदिका परब आणि त्यांच्या कुटुंबाची तुम्हाला गरज भासेल तिथे वेदिका परब सदैव तुमच्या पाठीशी राहील, हा एक मी तुम्हाला शब्द देते. आणि जाता जाता तुम्हाला एकच सांगू इच्छिते, आपण सर्वजण मिळून महिलांचा सन्मान करूया आणि एक समतावादी समाज घडूया. एवढे सांगून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.